नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 30 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, हिंदी पत्रकारिता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 30 मेला हिंदी पत्रकारिता दिवस असतो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतामध्ये दरवर्षी 30 मेला हिंदी पत्रकारिता दिवस साजरा केला जातो. भारतातील पहिलं हिंदी वृत्तपत्र म्हणजे उदंत मार्तंड असं त्या वृत्तपत्राचं नाव आहे. आणि उदंत मार्तंडचा पहिला अंक 30 मे 1826 रोजी प्रकाशित झालेला होता. आणि पंडित जुगल किशोर शुक्ल हे वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक होते. आणि उदंत मार्तंड हे प्रकाशक त्या काळात कलकत्ता येथे झालं. आणि हे एक साप्ताहिक वृत्तपत्र होतं आणि ते प्रत्येक मंगळवारी प्रकाशित व्हायचं. हिंदी पत्रकारिता दिवस हिंदी भाषेच्या प्रसाराशीही जोडलेला आहे. पुढील प्रश्न दुसरा, 112 हेल्पलाईन मध्ये विद्यमान हेल्पलाईन समकालीन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कधी दिलेले आहेत? ठीक आहे, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28 मे 2026ला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताचा राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन नंबर 112 आहे आणि ही प्रणाली गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत चालते. 112 हेल्पलाईन ERSS 2.0 या प्रणालीचा भाग आहे. ERSS म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम होय. आणि 112 वरून तुम्ही पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांशी थेट संपर्क करू शकता. सर्वोच्च न्यायालयाने 28 मे 2026 रोजी सर्व हेल्पलाईन नंबर एकत्र करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि यामध्ये 100 नंबर म्हणजे पोलीस, 101 अग्निशमन, 108 आणि 102 रुग्णवाहिका, 1033 हायवे हेल्पलाईन, 1091 महिला हेल्पलाईन हे नंबर आता 112 मध्ये समाविष्ट होणार आहेत. पुढील प्रश्न तिसरा, संयुक्त राष्ट्राने कोणत्या 2 देशांच्या सैन्यांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रायल आणि रशियाच्या सैन्याला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संयुक्त राष्ट्राने इस्रायल आणि रशियाच्या सैन्याला युद्ध काळातील लैंगिक हिंसाचारासाठी ब्लॅकलिस्टमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. या यादीमध्ये अशा गटांचा समावेश असतो जे युद्धाच्या काळामध्ये लैंगिक हिंसाचारामध्ये सामील असतात. रिझन आहे. आणि UN दरवर्षी यादी जाहीर करतं आणि UNचे सरचिटणीस सध्याचे अँटोनियो गुटेरेस हे आहेत. आणि युक्रेन युद्धातील आणि पॅलेस्टाईनमधील घटना या अहवालामध्ये नमूद आहेत. आणि ब्लॅकलिस्टमध्ये सुदान, हैती, म्यानमार आणि सिरिया सुद्धा आहेत. आणि युद्धातील लैंगिक हिंसाचाराला UNने गंभीर युद्ध गुन्हा म्हटलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा, ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. हा आदेश 20 मे 2026 रोजी जारी झालाय. आणि नवीन विभाग वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवणार आहे. वृद्धत्वाशी जोडलेल्या समस्यांवरती आणि सामाजिक एकाकीपणावरही हे विभाग खास लक्ष देणार आहेत. आणि केरळ राज्य मंत्रिमंडळाने सिनियर सिटीझन पॉलिसी 2026 ही 20 एप्रिल 2026 रोजी मंजूर केलेली होती. आणि या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे
हे ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, संरक्षण आणि सपोर्ट देणं असं आहे. ओके, पुढील प्रश्न 5वा. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026चा विजेता कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रेय पारिक असं त्याचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. श्रेया पारिक याने स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026 जिंकून बाजी मारली आहे आणि तो भारतीय वंशाचा अमेरिकन विद्यार्थी आहे आणि त्याचं वय 14 वर्ष इतकं आहे. ही स्पर्धा वॉशिंग्टन DC मध्ये DAR कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये पार पडली आणि अंतिम फेरीमध्ये ब्रोमोक्रिप्टिन या शब्दाचं स्पेलिंग श्रेयाने अगदी बरोबर सांगितलेलं आहे आणि अंतिम स्पेल ऑफ मध्ये ईशान गुप्ता हा उपविजेता झालेला आहे. तो न्यू जर्सीचा आहे. ठीक आहे, श्रेयाने यावेळी 32 शब्द बरोबर स्पेल केले आणि ईशानने 25 शब्द. विजयानंतर श्रेयाने $50,000 पेक्षा जास्त बक्षीस मिळवलेलं आहे आणि इंग्रजी भाषेतील सर्वोत्तम युवा स्पेलरचा मानही त्याला मिळालेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 6वा. ओडिशाने सेमीकंडक्टर साठीचा करार कोणत्या कंपनी सोबत केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटेल आणि 3D क्लास सोल्युशन सोबत. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ओडिशा सरकारने इंटेल आणि 3D क्लास सोल्युशन सोबत करार केलेला आहे आणि 28 आणि 29 मे 2026 रोजी त्यावरती स्वाक्षरी झाली. सॉरी 28 आणि 29 मे 2026 रोजी त्यावरती स्वाक्षरी झालेली आहे आणि हा प्रकल्प इको व्हॅली भुवनेश्वर मध्ये उभारला जाणार आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कंडक्टर पॅकेजिंग तंत्रज्ञान भारतात आणणं असा आहे आणि हा प्रकल्प इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मंजूर झालेला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 3D ग्लास सोल्युशन INC ही अमेरिकन कंपनी आहे आणि केंद्र सरकारने 799 कोटी मदत यासाठी देण्याचं जाहीर केलं आणि राज्य सरकार 399.5 कोटी मदत देणार आहेत आणि हा प्रकल्प AI आणि हाय प्रोफिशियन्स कम्प्युटिंगसाठी उपयुक्त आहे. पुढील प्रश्न 7वा. 2004 मध्ये भारताचा प्रजनन दर हा किती नोंदवला गेलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.9 असा. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताचा एकूण प्रजनन दर 2024 मध्ये 1.9 इतका नोंदवला गेला आणि आता भारताचा TFR रिप्लेसमेंट लेवल म्हणजेच 2.1 पेक्षा कमी झालेला आहे. हा डेटा सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम स्टॅटिस्टिक रिपोर्ट 2024 मधून आलेला आहे आणि हा अहवाल रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर यांच्या कार्यालयाने प्रकाशित केला आणि तो केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली तयार झालेला असतो. ग्रामीण भागामध्ये सध्याचा TFR 2.1 इतका आहे तर शहरी भागामध्ये हा दर 1.5 इतका खाली गेलेला आहे. 1971 पासून आजपर्यंत ग्रामीण TFR 5.4 वरून 2.1 वरती घटलेला आहे. हा जो अहवाल आहे 2024चा असला तरी तो आत्ता प्रकाशित केला गेलेला आहे मे 2026 मध्ये, म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026 अहवालानुसार AI परफॉर्मन्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
चौथा क्रमांक आहे आपला. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत जगामध्ये AI परफॉर्मन्समध्ये चौथ्या स्थानावरती आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे. दोन वेगवेगळे विषय आणि क्रमांक लक्षात घ्या. ठीक आहे. 2025 मध्ये भारताचा डिजिटल अर्थव्यवस्था क्रमांक 8वा होता आणि स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमिक 2026 अहवाल 29 मे 2026 रोजी प्रकाशित झाला आणि ICRIER प्रोसेस सेंटरने तो प्रसिद्ध केलेला आहे. AI परफॉर्मन्समध्ये भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि सिंगापूर हे देश आहेत. भारत आणि जर्मन, फ्रान्स, जपान आणि ब्रिटनला मागे टाकलेला आहे यावेळेस आणि भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा AI टॅलेंट पूल देखील आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. आठव्या इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भालाफेकीमध्ये नवा विश्वविक्रम कोणी केलाय असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुमित अंतिल असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. आठवी इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेली होती आणि सुमित अंतिल ने F64 भालाफेक प्रकारामध्ये नवा विश्वविक्रम केलेला आहे. सुमित अंतिलेने 74.82 मीटरचा थ्रो केला आणि सुमित अंतिलेने स्वतःचा जुना विश्वविक्रम या दरम्यान मोडलेला आहे. त्यांचा जुना विक्रम आहे 73.29 मीटर. ठीक आहे. आणि जुना विक्रम हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये झाला होता आणि महाराष्ट्राच्या संदीप सरगरने यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे सेम स्पर्धेमध्ये. नाव लक्षात ठेवा महाराष्ट्राचे कोण होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. IIMC ची AIME अकॅडमी कुठे सुरू करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ने AIME अकॅडमी सुरू केलेली आहे आणि AIME चे पूर्ण नाव आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया अँड एंटरटेनमेंट अकॅडमी असा होतो आणि AIME अकॅडमीचं उद्घाटन न्यू दिल्ली येथे झालं आणि AIME अकॅडमी मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी AI प्रशिक्षण देते असं तिचं मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न 11वा. मे 2026 मध्ये निधन झालेले प्रसिद्ध उर्दू शायर कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बशीर बद्र असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. बशीर बद्र हे प्रसिद्ध उर्दू शायर होते आणि यांचं निधन मे 2026 मध्ये झालं. बशीर बद्र प्रेम आणि मानवी भावनांवरील शायरींसाठी प्रसिद्ध आहेत आणि हे साध्या भाषेतील शायरीसाठी ओळखले जात होते. उर्दू साहित्य क्षेत्रामध्ये बशीर बद्र यांचं मोठं योगदान आहे आणि हे बद्र यांचे लेखन अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय देखील आहे. पुढील प्रश्न 12वा. भारत आणि चीन सीमाविषयक 35वी WMCC बैठक कुठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बीजिंग येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि चीनमध्ये 35वी WMCC बैठक आयोजित करण्यात आली. ही जी बैठक आहे ती बीजिंगमध्ये झाली आणि WMCCचं पूर्ण नाव आहे वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो आणि बैठकीत सीमावर्ती भागातील शांतता राखण्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सुजित घोष यांनी केलं आणि सुजित घोष हे जॉईंट सेक्रेटरी
ईस्ट एशिया आहेत आणि चीनी प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व होऊ यांकी यांनी केलेलं आहे. बैठकीमध्ये सीमा व्यवस्थापनावरती चर्चा झाली आणि भारत आणि चीन यांनी शांतता व स्थिरता राखण्यासाठी सहकार्य सुरू ठेवण्याचं मान्य केलं या दरम्यान. ठीक आहे, तर आजचे आपले 30 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला ही एक विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.